नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरसह अन्य नक्षलग्रस्त राज्यांमध्ये राखीव दलाच्या 17 नव्या तुकड्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रासाठी 2 तुकड्या. 8 राज्यातल्या दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी केंद्राकडून आतापर्यंत 12,000 कोटींचा खर्च. केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. केंद्र सरकारच्या कामकाजावर जनता समाधानी. निवडणुका घेतल्यास पुन्हा रालोआ सत्तेवर येण्याचा सर्वेक्षणाचा अंदाज. राजकारणातून देशाचा विकास आणि परिवर्तन घडण्याची आवश्यकता. मुख्यमंत्री. घरकुल योजनेअंतर्गत जमीन घेण्यासाठी लाभार्थ्यांना 50,000 रुपये अनुदान देणार. एकनाथ खडसे. दुधातली भेसळ रोखण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांचा अहवाल देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ. द. भी. कुलकर्णी यांचं निधन. पुण्यात अंत्यसंस्कार. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिनाची अंतिम फेरीत धडक. पाहूया सविस्तर वृत्त. जम्मू आणि काश्मीर तसंच नक्षलग्रस्त राज्यांमध्ये राखीव दलाच्या नवीन 17 तुकड्या तयार करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. यापैकी राज्यातील नक्षलग्रस्त भागासाठी 2 तुकड्या असतील. यामध्ये स्थानिक युवकांची भरती करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाच्या मूळ भांडवलामध्ये 200 कोटींची वृद्धी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. या भांडवल वृद्धीमुळे अनुसूचित जातीमधील मोठ्या वर्गाला आर्थिक मदत मिळणं आता शक्य होणार आहे. महामार्ग प्रकल्पाच्या वार्षिक आराखड्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निर्णयामुळे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या भागीदारीमधून रस्ते बांधणीची कामं जलद होऊ शकणार आहेत. अल्पवृष्टीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळाशी सामना करण्यासाठी केंद्रानं यावर्षी आतापर्यंत 8 राज्यांना सुमारे 12,000 कोटींचा निधी दिला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आज दिली. देशात लागोपाठ 2 वर्षे दुष्काळ पडत आहे. 10 राज्ये दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. आतापर्यंत 8 राज्यांना केंद्रानं मदत दिली आहे. उर्वरित 2 राज्यांनाही लवकरच निधी दिला जाणार आहे. केंद्रानं महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी 3,050 कोटी रुपये आतापर्यंत दिले आहेत. दुष्काळ म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहे. आपण ती रोखू शकत नसलो तरी त्याचे कृषी क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो, असं सांगून राधामोहन सिंग म्हणाले की कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर भरघोस उत्पन्न घेणं शक्य आहे. मात्र त्यासाठी शिकलेल्या युवकांचा शेती करण्याकडे कल वाढला पाहिजे. सुरक्षेसाठी सोशल मीडियाचा संयत आणि शिस्तबद्ध वापर करणं पोलिसांना अपरिहार्य असून त्यांनी जनसंपर्काचं साधन म्हणून त्याकडे पाहावं, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते आज केरळमध्ये कोवाळम इथं कम्युनिटी पोलीस अर्थात संवादाधारित पोलीस यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. कोणत्याही पोलीस दलाची कार्यक्षमता ही तिथल्या स्थानिक समूहांशी असणाऱ्या नातेसंबंधांवर अवलंबून असते, असंही ते म्हणाले. समूहाधारित पोलीस यंत्रणेला आपल्या पोलीस प्रणालीशी जोडून घेण्याची गरजही सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. पोलीस आणि स्थानिक जनता यांच्यात परस्पर विश्वास निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाद्वारे प्रस्थापित होणाऱ्या संवादाचा उत्तम उपयोग करून घेता येईल, असे सिंह यावेळी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या आतापर्यंतच्या कामकाजावर जनता समाधानी असून त्वरित लोकसभा निवडणूक घेतली तर पुन्हा रालोआ सरकारच सत्तेवर येईल, असं एका खासगी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणातून हाती आलेल्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जनतेमध्ये कायम आहे. आता लगेचच लोकसभेची निवडणूक झाली तर रालोआला 301 जागा मिळतील तर संयुक्त पुरोगामी आघाडीला 108 जागा मिळतील, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 8 ते 13 जानेवारी दरम्यान 19 राज्यांमधल्या 109 लोकसभा क्षेत्रात हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या शृंखलेतला हा 16वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना उद्यापर्यंत 1800-11-7800 या निःशुल्क दूरध्वनी क्रमांकावर नोंदवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे. राजकारणी आपल्या स्वतःच्या उत्पन्नाचं साधन नाही तर राजकारणातून देशाचा विकास आणि परिवर्तन घडण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केलं. 6व्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मायर्स MIT आणि भारतीय छात्र संसद प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना जीवन गौरव पुरस्कार,
खासदार मीनाक्षी लेखी यांना गार्गी पुरस्कार आणि खासदार कुमारी शैलजा यांना मैत्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. भारतीय छात्र संसद तरुणांचे प्रतिनिधित्व करते. या तरुणांना जनतेचे खरे प्रश्न माहिती आहेत, त्यामुळे संसदेत जे जे ठराव केले जातील त्यांना राज्य सरकार महत्त्व देईल आणि कारवाई करेल असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. तरुणांना आपले विचार मांडण्याची संधी देणारे भारतीय छात्र संसद हे फार मोठे व्यासपीठ आहे असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केलं. घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना उपलब्ध सरकारी जमीन विकत घ्यायला 50,000 रुपये अनुदान दिलं जाईल अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज केली. धुळे जिल्ह्यात बोराडा इथं ते बोलत होते. रमाई, शबरी, इंदिरा आवास आदी शासकीय योजनांतर्गत वाटप झालेली घरं लाभार्थ्यांच्या नावे करून दिली जातील असंही खडसे यांनी यावेळी जाहीर केलं. आदिवासी मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर खडसे म्हणाले की वन विभागाची परवानगी घेऊन वनपट्ट्यांची मोजणी केली जाईल आणि त्या जमिनी ठराविक रकमेने संबंधित आदिवासींच्या नावे केल्या जातील. बालकांचं आरोग्य आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं दुधातली भेसळ रोखण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली अशी विचारणा आज मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला तसंच अन्न आणि औषध प्रशासनाला केली आहे. सरकारनं 2 आठवड्यात यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. निवृत्त कर्नल चंद्रशेखर उन्नी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी देताना न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. दुधात होणारी भेसळ ओळखण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते तसंच यासाठी किती निरीक्षक काम करतात ही माहितीही न्यायालयानं मागितली आहे. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ. दत्तात्रय भिकाजी अर्थात द.भी. कुलकर्णी यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. द.भी. कुलकर्णी यांचा जन्म 1934 मध्ये नागपूर इथं झाला होता. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं. नागपूर, पुणे, उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भी. यांनी केलेल्या समग्र समीक्षेमुळे मराठी साहित्यात समीक्षेला एक आगळं स्थान प्राप्त झालं. समीक्षेचा एकांत, कादंबरी स्वरूप समीक्षा, पस्तुरी आणि तिसऱ्यांदा रणांगण ही त्यांची समीक्षा पुस्तकं गाजली. अपार्थिवाची यात्रा या पुस्तकात साहित्यानं आपल्याला काय दिलं याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केलं आहे. द.भी.च्या स्फटिकगृहीचे दीप या पुस्तकानं साहित्यशास्त्रीय चिंतनातून ललित गद्याचा उत्तम अनुभव वाचकांना दिला. तिसऱ्यांदा रणांगण या पुस्तकात द.भी.नी गारंबीचा बाबू, रथचक्र, स्वामी या गाजलेल्या कादंबऱ्यांची समीक्षा केली आहे. मुंबईतल्या मेट्रो रेल्वेच्या भाडेवाढीला स्थगिती देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं आता नकार दिला आहे. मुंबई मेट्रो वन या कंपनीनं गेल्या वर्षी भाडेवाढ केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं या भाडेवाढीला स्थगिती दिली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई मेट्रो वन या कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. तसंच याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये 29 जानेवारीला सुनावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तामिळनाडूत झालेल्या खुल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सतीश पाताडे यांनी सुवर्ण पदक पटकावलं. 59 किलो वजनी गटात त्यांनी ही उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. याच गटात मंत्रालयातले राजेंद्र जगताप यांना कांस्य पदक मिळालं. या स्पर्धेत देशभरातले 600 खेळाडू सहभागी झाले होते. यात मंत्रालयातल्या 25 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. टेनिस. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिसच्या जोडीनं महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. जुलिया जॉर्जेस आणि कॅरोलिना प्लिस्कोवाच्या जोडीशी आज संध्याकाळी झालेल्या लढतीत सानिया मार्टिना जोडीनं 6-1, 6-0 असा दणदणीत विजय मिळवला. मात्र मिश्र दुहेरीमध्ये रोहन बोपण्णा आणि युंग जानचान यांची जोडी उपांत्यपूर्व फेरीत बाद झाल्यानं स्पर्धेबाहेर पडली आहे. इंग्लंडच्या अँडी मरेनं स्पेनच्या डेव्हिड फेरर याच्यावर 6-3, 6-7, 6-2, 6-3 अशी मात करत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्सनं मारिया शरापोवावर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पाहूया क्रिकेटविषयी बातमी. 4.5 वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर दाखल झाला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारतानं दक्षिण आफ्रिकेला 3-0 असं पराभूत करून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला 2-1 असं पराभूत केल्यामुळे भारतानं कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली.
हवामान. संपूर्ण उत्तर भारत गारठला असून थंडीचा कडाका आणखी 2 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातील स्थिती तसंच उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीरमध्ये काही भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम मैदानी भागावर होऊन तापमानात कमालीची घट होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील भागात अतिथंडी आणि धुक्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनानं अनेक गाड्या रद्द केल्यात आहे. राज्यातही नाशिक जिल्ह्यात थंडीचा जोर कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील तापमानात घट झाली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. तापमान अंश मुंबई कमाल 29, किमान 17. नागपूर 34-13, पुणे 33-11, औरंगाबाद 32-12, नाशिक 31-6, कोल्हापूर कमाल 31, किमान उपलब्ध नाही. रत्नागिरी 29-15, सोलापूर 35-17 आणि अमरावती कमाल 32 तर किमान 13. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरसह अन्य नक्षलग्रस्त राज्यांमध्ये राखीव दलाच्या 17 नव्या तुकड्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रासाठी 2 तुकड्या. 8 राज्यातल्या दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी केंद्राकडून आतापर्यंत 12,000 कोटींचा खर्च. केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. केंद्र सरकारच्या कामकाजावर जनता समाधानी. निवडणुका घेतल्यास पुन्हा रालोआ सत्तेवर येण्याचा सर्वेक्षणाचा अंदाज. राजकारणातून देशाचा विकास आणि परिवर्तन घडण्याची आवश्यकता. मुख्यमंत्री. घरकुल योजनेअंतर्गत जमीन घेण्यासाठी लाभार्थ्यांना 50,000 रुपये अनुदान देणार. एकनाथ खडसे. दुधातली भेसळ रोखण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांचा अहवाल देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉक्टर द.भी. कुलकर्णी यांचं निधन. पुण्यात अंत्यसंस्कार. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिनाची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. ज्येष्ठ साहित्य समीक्षक डॉक्टर दत्तात्रय भिकाजी अर्थात द.भी. कुलकर्णी आज आपल्यात नाहीत. साहित्य विश्वात त्यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ साहित्य समीक्षक कवी श्रीधर तिळवे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.